नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 7वी सामान्य विज्ञान भौतिक राशींचे मापन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता आपण येणार आहोत अदिश राशी म्हणजे काय. स्केलर क्वांटिटी. डिअर फ्रेंड्स, बघा 5 लिटर सॅनिटायझर आपण घेतला. आता या ठिकाणी 5 लिटर सॅनिटायझर आपण आणला तर 5 लिटर सॅनिटायझर 5 is the value means मूल्य आणि लिटर हे झालं त्याचं एकक. लिटर इज द युनिट. सो फक्त परिमाणाच्या सहाय्याने आपल्याला 5 लिटर सॅनिटायझर म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की फक्त आपण परिमाण सांगतो आहोत. तर अशा प्रकारे केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणाऱ्या राशीला अदिश राशी असे म्हणतात. See here, these are different scalar quantities: temperature, length, breadth, area, time, density, mass. These are all scalar quantities. कारण या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा वापर होतो. These quantities can be completely expressed by its magnitude alone, and therefore temperature, area, time, density, length, breadth, mass, these are all scalar quantities. या ठिकाणी आपल्याला दिशेचा संबोध होत नाही. Direction is not required for expressing these quantities. म्हणजेच केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजेच अदिश राशी होय. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. For example, length, breadth, area, mass, temperature, density, work. These are all scalar quantities. कारण या राशी व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाचा म्हणजेच मूल्य आणि एककाचाच वापर केला जातो. बघा टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस. सो डिग्री is the value and Celsius is the unit. Length 4 centimeter. So 4 is the value, centimeter is the unit. आता आपण येणार आहोत सदिश राशी. What is vector quantity? Dear friends, this car is traveling some distance. Okay? Suppose this car is going 30 kilometer. ही गाडी किती जाते आहे? 30 किलोमीटर जात आहे. आता या ठिकाणी 30 हे झालं मूल्य आणि किलोमीटर हे झालं एकक. This car is going 30 kilometer. 30 is the value. How much kilometer? 30. And what is the unit? Kilometer. It is not going meter. It is 30 kilometers. So kilometer is the unit. But in which direction this car is going means what? It is going to Pune or it is going to Delhi. That is more important. बरोबर? मग ती गाडी पुण्याला जाते की दिल्लीला जाते? म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दिशा सांगणं अत्यंत आवश्यक आहे. Okay? We have to express direction also. So, in which direction this car is going, it is important.
So when the quantity is expressed completely, if we express completely only when magnitude and direction are both given, this is a vector quantity. जर या ठिकाणी आपण दिशा सांगितली नाही, ही गाडी 30 किलोमीटर जात आहे, पण 30 किलोमीटर कुठे जाते आहे? पुण्याच्या दिशेने जाते आहे की दिल्लीच्या दिशेने जाते? सो टुवर्ड्स नॉर्थ or towards south, this is more important. तर परिमाण आणि दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. The quantity which is expressed completely only when magnitude and direction when both are given, it is called a vector quantity. See here, speed, displacement, these are all vector quantities. स्पीड आहे, पण त्याचा स्पीड किती किलोमीटर आहे आणि कोणत्या दिशेने आहे हे महत्वाचं आहे. तर वेग, विस्थापन या सदिश राशी आहेत. आपण आणखीन एक उदाहरण घेऊ. बघा, आपण 25 किलोमीटर अंतर जाणार आहोत, बरोबर. आता 25 किलोमीटर अंतर आपण जाणार आहोत. वी आर गोइंग 25 किलोमीटर. बट इन व्हिच डायरेक्शन? नॉर्थ और ईस्ट. आता या ठिकाणी बघा काय आहे, अंतर समान आहे, 25 किलोमीटर आहे, परंतु दिशा वेगवेगळ्या आहेत. सेम डिस्टन्स बट डिफरंट डायरेक्शन. This is going towards east and this road is going towards north. So same distance but different direction. म्हणजेच अंतर समान पण विस्थापनाची दिशा वेगवेगळी आहे आणि म्हणून वेग हे काय झाली आहे? सदिश राशी झालेली आहे. सो परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. See here, displacement 25 km per hour. So magnitude as well as direction is important. The quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. आता आपण या वेगवेगळ्या राशी बघणार आहोत. वस्तुमान म्हणजे काय? What is a mass? आता या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ दाखवले आहेत. स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ. आता स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ, वायू पदार्थ या तिन्ही मध्ये बघा द्रव्य संचय आपल्याला दिसतोय. हा स्थायू पदार्थ जर आपण घेतला तर स्थायू पदार्थातले हे सूक्ष्मकण एकमेकांच्या खूप जवळ आहेत, पण द्रव अवस्थेतील सूक्ष्मकण एकमेकांपासून लांब आहे. वायू अवस्थेतील सूक्ष्मकण अजून एकमेकांपासून लांब आहे. परंतु हा जो द्रव्य संचय जो आहे, या द्रव्य संचयाला वस्तुमान असे म्हणतात. The amount of matter present in a substance is called mass. आता the matter has a natural tendency to resist a change in its state which is called inertia. हे आपण बघितलेलं आहे. The measurement of mass. So mass tells us how heavy or light an object is. तर वस्तुमान जितकं जास्त असेल तितकं त्याचं जडत्वही जास्त असतं. उदाहरणार्थ, हा जर कलिंगड आपण घेतलं आणि ऍपल घेतलं तर कलिंगड काय राहणार आहे? त्या ठिकाणी
पटकन हलणार नाहीये, त्याच ठिकाणी राहणार आहे. म्हणजेच काय आहे तर त्याचं जडत्वाचं गुणात्मक माप झालं. So mass is a qualitative measure of the inertia of an object. Larger the mass, greater is the inertia. As compared to apple, watermelon has larger mass and therefore it has greater inertia, larger inertia. आणि म्हणून mass is a scalar quantity. Now the mass of the watermelon is same in Mumbai. It is same in Delhi also. कुठेही गेलं तरी ते वस्तुमान काय आहे बदलत नाही, सेम राहणार आहे. अमेरिकेत गेलं तर त्याचं वजन तेवढंच राहणार आहे. सो वस्तुमान मास इज अ स्केलर क्वांटिटी. वस्तुमान ही अदिश राशी आहे. आता वस्तुमान जे आहे हे वस्तुमान ग्रॅम किंवा किलोग्रॅम या एककामध्ये मोजतात. The units of mass are gram or kilogram. तुम्ही दुकानदाराकडे अशा प्रकारचा तराजू बघितला असेल आणि हा तराजू वापरून आपण दोन वस्तुमानांची तुलना करू शकतो. We can compare two masses using the two pan common balance in a shop. Similarly, spring balance or electronics weighing scale, these are also used to measure mass. ताणकाटा, इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा अशा प्रकारची साधने देखील वस्तुमान मोजण्यासाठी वापरली जातात. आता या वस्तुमानाचं मापन करण्यासाठी बघा ही वेगवेगळी साधनं. हा साधा तराजू, त्यानंतर सोन्याच्या दुकानात तुम्ही बघितलं असेल तर अशा प्रकारचा हा तराजू वापरला जातो. तर सोनं, चांदी यासारख्या खूप मौल्यवान वस्तू मोजण्यासाठी हे अशा प्रकारचे तराजू वापरले जातात. कारण या वस्तूंचं वजन हे मिलीग्रॅम मध्ये केलं जातं आणि या वस्तूंसाठी अत्यंत संवेदनशील असा तराजू वापरावा लागतो. अदरवाईज मापामध्ये फरक पडू शकतो. These are very spacious things and therefore they should be measured very correctly. आपण आता बघूया वजन म्हणजे काय. What is weight? Now weight is a measure of how heavy something is. Means what? Now what we measure in grams and kilogram is the mass. It is not weight. Remember, we are measuring in gram, kilogram. That is a mass and not weight. So what is a weight? तर एखाद्या पदार्थाचं वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय बलाने पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित होतो ते गुरुत्वीय बल होय. या ठिकाणी बघा सफरचंद जे आहे हे वेट म्हणजे काय. सफरचंदाचं वजन म्हणजे काय तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ज्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या सफरचंदावर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स working on that apple is the weight. The gravitational force that acts on the mass of the apple is called weight of an apple. The gravitational force by which the earth attracts an object towards its center is called the weight of the object. Dear friends, remember the weight is a vector quantity. It is different at different places on the earth. Okay? Similarly, आपण जर बघितलं तर वस्तुमान जे आहे हे पृथ्वीवर 50 किलोग्रॅम आणि मंगळावर पण 50 किलोग्रॅम असणार आहे. काय वस्तुमान. परंतु वजन मात्र बदलणार आहे. वजन किती आहे बघा 110
तर मंगळावर तेच वजन होत आहे 42. सो स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरुत्वाकर्षण बदलू शकते. On the earth and on the Mars, weight may be different, but mass is same at both the places. That विश्वात त्या पदार्थाचं वस्तुमान आहे तेच राहणार आहे, मात्र वजन त्याचं बदलू शकतं. त्यात कोणताही बदल होत नाही. आता अजून एक थोडासा प्रश्न बघा. वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुववृत्तावर सर्वात कमी का राहील? कारण ध्रुवावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल जास्त असते तर विषुववृत्तावर ते कमी प्रमाणात काम करते आणि म्हणून अशा प्रकारचा फरक आपल्याला वजनामध्ये जाणवतो. त्याचबरोबर समुद्र सपाटीपेक्षा उंच जागेवर वस्तूचं वजन कमी का असते? तर जेव्हा आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दूर प्रवास करतो तेव्हा पुन्हा आपलं वस्तुमान म्हणजे मास विल रिमेन सेम, बट gravitational force will decrease and so our weight will also decrease. आपलं वजन जे आहे हे हाय अल्टिट्यूडला काय असणार आहे? लेस दॅन इट्स वेट ऑन द सी लेवल. थँक यू. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा.